आषाढी एकादशीसाठी फक्त 1 चमचा तेल आणि 10 मिनिटात तयार होणारे हे मस्त मऊ लुसलुशीत असे उपवासाचे पॅनकेक नक्की ट्राय करा. उपवासाला नेहमी तीच साबुदाण्याची खिचडी, तेलकट साबुदाणा वडे खाल्ल्यापेक्षा एक वेळ हे झटपट होणारे आणि चवीला सुद्धा अतिशय भन्नाट लागणारे पॅनकेक नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे उपवासाचे पॅनकेक करण्यासाठी इथे मी 1 वाटी भगर घेतली आहे. वाटीच्या ऐवजी कुठल्याही भांड्यात तुम्ही साहित्य मोजून घेऊ शकता. त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे. म्हणजे भगरच्या निम्मे साबुदाणा घ्यायचा. आता साबुदाणा आणि भगर मीडियम गॅसवरती छान अशी गरम करून घ्यायची. खूप जास्त भाजायची नाही आहे, परंतु भगर आणि साबुदाणा व्यवस्थित बारीक केला जाईल इतपत गरम करून घ्यायचा. तर मीडियम गॅसवरती भगर आणि साबुदाणा छान असा गरम करून घेतला आहे, जेणेकरून तो आपल्याला बारीक करायला सोपा जाईल. तर आता भगर साबुदाणा व्यवस्थित गरम झालेला आहे, काढून घेऊया. भगर आणि साबुदाणा हलकासा थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि रवाळसर वाटून घ्यायचा. खूप जास्त बारीक वाटायचा नाही. तर अशा पद्धतीने साबुदाणा आणि भगर सरसरीत असे वाटून घेतले आहे. तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं पीठ ह्याचं नाही केलेलं. आता या पिठामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. इथे मी सुरुवातीला 1 वाटी पाणी घातलं आहे आणि मिक्सरला पुन्हा फिरवून घ्यायचं. त्यानंतर मी पुन्हा थोडंसं पाणी घातलं होतं आणि अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करून घेतलं. आता हे जे मिश्रण आहे हे एका भांड्यामध्ये काढायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक 5-6 मिनिटे हे जे पीठ आहे किंवा हे जे मिश्रण आहे ते मुरू देऊया. 5-6 मिनिटांमध्ये आपलं पीठ जे आहे ते छान असं मुरतं. तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. इथे मी साधं मीठ वापरलं आहे. तुम्ही उपवासाचं सैंधव मीठ टाकू शकता. अर्धा चमचा जिरे, बारीक कापलेली 2 हिरवी मिरची घातली आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. एक मोठा कच्चा बटाटा किसून स्वच्छ धुवून तो कीस घातलेला आहे. त्यानंतर अर्धी वाटी भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसर असं कूट घालायचं. खूपच कमी साहित्यामध्ये सात्विक अशी ही रेसिपी तयार होते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. आपल्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवायची आहे. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही. सगळ्यात शेवटी अगदी थोडासा खाण्याचा सोडा घातला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. खाण्याचा सोडा नसेल टाकायचा, नाही टाकला तरी काही हरकत नाही. तर आता आपलं मिश्रण तयार आहे. लगेच पॅनकेक करून घेऊया. पॅनकेक करण्यासाठी मी या पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. तेलाच्या ऐवजी तूप टाकू शकता. असं पॅन नसेल तर तवा घेतला तरी काही हरकत नाही. आता इथे मी अशा पद्धतीने छोटे छोटे पॅनकेक करून घेत आहे. या पॅनकेकच्या ऐवजी तुम्ही मोठा उत्तप्पा किंवा मोठी धिरडी केली तरी काही हरकत नाही. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आता खालच्या बाजूने 2 ते 3 मिनिटे हे पॅनकेक शेकून घ्यायचे. मीडियम गॅसवरती साधारण 2 ते 3 मिनिटे पॅनकेक शेकून घेतले आणि आता उलटवून घेऊया. तुम्ही बघू शकता पॅनकेक किती छान जाळीदार झाले आहेत आणि मस्त असा रंग याला आलेला आहे. आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा 1 मिनिटभर शेकून घ्यायचे, परंतु आता झाकण ठेवायचं नाही. तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा 1 मिनिटभर हे पॅनकेक शेकून घेतले आणि मस्त असे पॅनकेक इथे तयार आहेत. खूपच छान, हलके, चवीलासुद्धा खूप छान लागतात. आवडीच्या चटणीसोबत, दह्यासोबत तुम्ही हे पॅनकेक खाऊ शकता किंवा नुसतं तसेही खायला खूप छान लागतात. तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका. सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा.